महाराष्ट्र मित्रांनो, सर्वांसाठी खुशखबर घेऊन आलेलो. तर आता फेसबुकचे जे काही चॅनल आहे ते आता मॉनिटाईज होत आहे. तर आता आपला जो काही फेसबुकचा पहिला पगार आलेला होता, जे की आपण याआधी व्हिडिओ अपलोड केलेला आहे. तर आता तुम्हाला लाईव्ह प्रूफ दाखवणार आहे की जे की आपल्या खात्यामध्ये जे की फेसबुकचे पैसे इथं जमा झालेले आहेत. बरेच जणांचे कमेंट्स इथं येत आहेत की आता तुम्हाला पैसे वगैरे काही आलेले नाही. तर मी तुम्हाला लाईव्ह दाखवणार आहे जे की आजच्या व्हिडिओमध्ये, जे की आपल्याला चालू महिन्याचे किती डॉलर झालेले आहेत, त्यानंतर आपल्याला जे की पेमेंट इथं पहिला पगार इथं आलेला आहे ते किती आलेले आहे ते तुम्हाला इथं दाखवणार आहे. सर्वप्रथम आता जे काही मोबाईलची जे काही स्क्रीन आहे इथं आपण इथं आपली मोबाईलची जे काही स्क्रीन आहे इथं सुरू करून घेऊया. तर आता मोबाईलची जी काही स्क्रीन आहे इथं आपली सुरू झालेली आहे. तर आता यामध्ये मोबाईलची जी काही स्क्रीन आहे इथं सुरू केलेली आपण. तर यामध्ये आपण जे की फेसबुक आपलं ओपन करू, डॅशबोर्डवरती क्लिक करू. प्रायसिंगसाठी आपण थोडी इन्फॉर्मेशन इथं ब्लर केलेली आहे. तर आता आपल्याला क्लिक करायचं आपलं डॅशबोर्डवरती. कशावरती क्लिक करायचं आपलं प्रोफेशनल डॅशबोर्डवरती. त्यानंतर इथं डॅशबोर्डवरती क्लिक केल्याच्या नंतर आता आपल्याला यामध्ये जे की भरपूर ऑप्शन दिसतील, तुमचं कॉन्टेंट, त्यानंतर इथं तुम्हाला रीच किती आलेली आहे, काय आलेलं आहे, सर्व तुम्हाला इथे बघायला मिळेल. तर आपल्याला क्लिक करायचं आपलं मॉनिटायझेशन. कशावर क्लिक करायचं? मॉनिटायझेशन. यावरती क्लिक केल्याच्या नंतर आता यामध्ये तुम्हाला दिसत असेल 1 जानेवारी ते 26. तर यामध्ये किती डॉलर झालेले आपले? 40. तर आता रेट काय सुरू आहे? US डॉलर तुम्ही गुगलवरती टाकल्यानंतर तुम्हाला चेक करून येईल. तर आता 91 रुपये असं काहीतरी चालू आहे डॉलरचा रेट. तर आता यामध्ये आपल्याला जे की मागच्या महिन्याचा म्हणजे आपलं चॅनल आताच मॉनिटाईज झालेलं आहे. तर आता यामुळे आपल्याला जे की मागच्या महिन्याचं म्हणजे डिसेंबरचं जे की इथं आपल्याला दाखवलेलं आहे 25.92. तर आता $25 आपल्याला आलेले आहे. तर आता याची तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता. तर किती रुपये इथं खात्यामध्ये आलेले आहे. तर आता यामध्ये तुम्हाला सर्वच प्रकारचे पैसे तर देण्यात येते. जर तुम्ही टेक्स्ट टाकला, फोटो असेल, रील्स असेल, लाईव्ह आले, तर तुम्हाला सर्व प्रकारचे पैसे जे की फेसबुकवरती नाही मिळत, पण जे की युट्यूबवरती नाही मिळत, पण फेसबुकवरती तुम्हाला टेक्स्ट असेल, जे की फोटो असेल, रील असेल, जे की लॉंग व्हिडिओज असतील, लाईव्ह असेल, तर अशा नाही तर पैसे दिले जाते. तर इथं आपण कॉन्टेंट मॉनिटायझेशन या ऑप्शनवरती क्लिक करणार आहोत. क्लिक केल्याच्या नंतर इथं थोडं खाली यायचं आहे. खाली आल्याच्या नंतर आपल्याला बघायला मिळेल आपले रील्सचे किती झाले 28 दिवसांमध्ये. किती? 28 दिवसांमध्ये आपले रील्सचे किती झालेले आहे? 36.80. आता 36 समजा $36 धरून घ्या. $36. फोटोचे किती झालेले आहे आपले, जे काही आपण फोटो टाकलेले आहे त्याचे $3. म्हणजे 9 × 9 = 29. 27. तुम्ही चेक करू शकता किती रुपये आलेले आहे. तर यामध्ये टेक्स्टची तुम्हाला $2 इथं आलेले आहे. त्यानंतर स्टोरीचे कमी मिळते, रीलचे जास्त, त्यानंतर इथे फोटो, त्यानंतर इथे टेक्स्ट. हे तुमच्या याच्यावर डिपेंड करते. जर तुम्ही फोटो अपलोड केला तर ते व्हायरल म्हणजे जे काही जास्ती जणांनी शेअर केलेलं आहे, कमेंट्स केलेले आहेत, त्यावरती ते निर्भर राहते. तर आता आपल्या खात्यामध्ये जे काही पैसे इथं जमा झालेले आहे, काय झालेलं आहे इथं जमा झालेले आहे. तर तुम्हाला इथं लाईव्ह दाखवतो. तर इथं तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर इथं तुम्हाला दाखवेल आपलं जे काही मॉनिटायझेशन आहे, जे काही आपले पैसे इथं आलेले होते, जे की मी ऑलरेडी व्हिडिओ आपल्या चॅनलवरती टाकलेला आहे. यावरती क्लिक केल्याच्या नंतर इथं आपल्याला दाखवेल की आपलं बँक खात्याचं तुम्हाला दाखवेल. तर प्रायव्हसीसाठी थोडी आपण इन्फॉर्मेशन इथं ब्लर केलेली आहे, जे की आपल्याला दाखवलेलं आहे युअर पेमेंट व्ह्यू पेआउट जे की हिस्ट्री. काय? व्ह्यू पेआउट हिस्ट्री या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर आता इथं आपल्याला दाखवेल आपले डॉलर किती आहे, काय आहे, पुन्हा आपलं सबस्क्रिप्शन घेतलेलं आहे. यानंतर इथे आपला यामध्ये महत्वाचा जो काही पॉईंट आहे यामध्ये ट्रान्झॅक्शन्स, यावरती जसे आपण क्लिक कराल तर यामध्ये आपलं जे काही ट्रान्झॅक्शन इथं दाखवेल की ट्रान्झॅक्शन इथं झालेलं आहे, कोणत्या तारखेला झालेलं आहे. तर तुम्ही SMS द्वारे सुद्धा चेक करू शकता की तुमच्या खात्यामध्ये पैसे आले की नाही. तर आपलं चॅनलचं नाव दाखवेल, कोणत्या तारखेला पैसे जमा झालेले आहेत, किती डॉलरचे झालेले आहेत. तर याचे तुम्ही जे काही PDF आहे, रिसिप्ट सुद्धा इथून डाउनलोड करू शकता. तर जे काही इथून तुम्ही लाईव्ह हे बघत आहात, जे काही आपल्या खात्यामध्ये जे काही युट्यूबचे तर दाखवणारच आहे मी. दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण चॅनलवरती आपण अपलोड करणार आहोत की आपल्याला युट्यूबचा जो काही पगार आहे चॅनलचा, सर्व अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलवरती बघायला मिळतील. तर इथून तुम्ही डाउनलोड करू शकता. तर आता हे आपण बंद करून घेऊ. तर आता जे की फेसबुकवरून बरेच जणांचे कमेंट्स येतात की आम्ही प्रोफाईल जे काही आपली प्रोफाईल आहे त्यावरून पैसे कमवू शकता का? तर ते मॉनिटाईज झालं तर तुम्ही त्याच्यावरून देखील पैसे कमवू शकता. असं नाही. आता ते तुमचं म्हणजे जे काही कॅटेगरीनुसार. तर जर तुमचं कॅटेगरी जर व्यवस्थित असेल, तुमचा क्रायटेरिया जर बरोबर असेल, तुम्ही व्हिडिओ कॉन्टेंट जर टाकत असाल, तर असं नाही की बा कंपल्सरी टाका, 1 दिवसाला टाका, पण टाका. कंटिन्यू तुम्हाला त्याच्यावरती वर्क करायचं आहे. फेसबुक असं नाही
की आज टाकलं आजच्याच तुम्हाला तुमचं चॅनल मॉनिटाईज होईल असं काही नाही आहे. ती त्यांच्या याच्यावर राहते, डिपेंड करते ते जे की युट्यूब जसं आहे त्यामध्ये 1,000 सबस्क्रायबर आणि 4,000 घंट्याचा वॉच टाईम आहे, त्या प्रकारचं नाही आहे ते. त्यामध्ये स्वतः तुम्हाला फेसबुक मेसेज करते की तुम्ही यासाठी इलिजिबल आहात. तुमचे 50,000 सबस्क्रायबर असेल, 40,000 फॉलोअर्स असतील तर त्यावरती त्यांना काही करायचं नाही आहे. तुमचं कॉन्टेंटवर त्यांचं जे काय आहे, पहिले जे काही चॅनल इथं क्रायटेरिया होता ते क्रायटेरिया पूर्ण झाल्याच्या नंतर मॉनिटाईज होत होतं, परंतु आता फेसबुकवर तसं काही नाही आहे. तर आता तुम्हाला जे काही बरेचसे व्हिडिओ येतात की असं करा तसं करा, काही नाही, खरोखर माहिती तुम्हाला आपल्या स्मार्ट मराठी लाईव्ह ऑफिशियल जे की आहे या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वच प्रकारचे अपडेट्स मिळतील. तुम्हाला कशाच्या रिलेटेड व्हिडिओ पाहिजे कमेंट करून नक्की सांगा. आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहे, सर्वच व्हिडिओ येतील, मागं पुढे होतील. इंस्टाग्रामवरून जे की तुम्हाला बोनस मिळते ते खात्यामध्ये कशा पद्धतीने घ्यायचं आहे, युट्यूबवरून कशा पद्धतीने डॉलर इथं तयार होतात, त्यानंतर किती मिळते, व्ह्यूज कशा पद्धतीने, त्यानंतर जे काही व्हायरल होण्याची व्हिडिओ शक्यता कशा पद्धतीने राहते, जे काही कीवर्ड्स कशा पद्धतीने सर्च करायचे आहे, सर्व व्हिडिओज तुम्हाला तुमचा भाऊ जे की बघायला मिळतील. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर मी असं म्हणणार नाही की लाईक करा, सबस्क्राईब करा, फक्त तुम्ही नॉलेज घ्या, बाकी काहीच नाही. जे की तुम्ही जर खेड्यामधून असाल, लहान गावामधून असाल तर हा व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत जे की तुम्हाला पोहोचवायचं आहे. असं नाही की फक्त लाईक करा, सबस्क्राईब करा, असं काही प्रकारचं नाही आहे. फक्त तुम्ही माहिती घ्या आणि जे की इंस्टाग्राम असेल, फेसबुक असेल, जे की सोशल मीडिया आहे त्यापासून तुम्ही तुमचं जे की अर्निंग आहे ते करा. तर अशाच प्रकारचे अपडेट्स पाहण्यासाठी काय म्हटलेलं आहे मी, सबस्क्राईब करू नका. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू.